नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे, अगदी बरोबर आहे. आज मी तुम्हाला हे लसूण सोलण्याचे खूप भन्नाट अशी टिप्स सांगणार आहे. सोबतच आणखीन काही टिप्स ज्या की तुमच्या खूप साऱ्या उपयोगाच्या असणार आहेत, त्यासुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही जरासुद्धा स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. सर्व टिप तुमच्या नक्कीच कामी येतील. चला मग आपण वेळ न घालवता लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर अगोदर मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम पहिली टिप आणि महत्त्वाची टिप ते म्हणजे पहा, आपण बऱ्याच वेळा कुठे बाहेरगावी जातो किंवा सणारंभाला जातो, पाहुण्यांच्या घरी वगैरे जातो आणि अशा वेळेस काय होतं ना की आपल्या हाताला अगोदरच नेलपेंट लावलेली असते आणि बऱ्याच वेळा आपल्याकडे नेल पॉलिश रिमूव्हर नसतं किंवा मग अशा वेळेस काय करायचं आणि आपल्या लेडीजला प्रत्येक कपड्यांवरती वेगवेगळ्या मॅचिंग असे नेलपेंट लावायचे आवड तर असतेच. मग आपल्याकडे नेलपेंट रिमूव्हरच नसेल तर आपण कधीही ही नेलपेंट अतिशय सोप्या पद्धतीने काढू शकतो विदाऊट नेलपेंट रिमूव्हर सोबत. तर पहा काय करायचं आहे, आपल्याला कोणतीही एक नेलपेंट घ्यायची आहे आणि आता ही नेलपेंट आपल्याला पहिली जी आपली नेलपेंट आहे ना त्यावरती लावायची. म्हणजेच आपली अगोदर हाताला लावलेली नेलपेंट आहे त्यावरती लावायची आहे. कोणत्याही प्रकारची तुम्ही इथे नेलपेंट वापरू शकता. तर जुनी आपली नेलपेंट आहे ना त्यावरती आता आपल्याला नेलपेंट लावून घ्यायचे आणि लगेचच एका कापडाने ही नेलपेंट पुसून घ्यायचे. आणि तुम्ही इथे पाहू शकता आपलं पूर्ण नख स्वच्छ झालेला आहे. आपण नेलपेंट रिमूव्हर वापरून जसं नख आपण स्वच्छ करतो, नेल पॉलिश काढतो, अगदी त्याच पद्धतीने आपलं नख स्वच्छ झालेलं आहे, नेलपेंट रिमूव्ह झालेली आहे. आता कोणतीही जी नवीन मॅचिंगची आपल्याला नेलपेंट लावायची आहे ती लावून घ्यायची. पहा आहे की नाही सोपी ट्रिप आणि भन्नाट आयडिया. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पहा कुठेही गेलोत ना आपण तरीसुद्धा तुम्ही ही टिप नक्की फॉलो करू शकता. तुमच्याकडे नेलपेंट रिमूव्हर नसेल तरीसुद्धा चालेल. चला आता आपण पाहूयात आपली दुसरी टिप. तर आपल्या घरामध्ये की नाही असा चाकू असतो, सुरी असते, मग ना कधी ना कधीतरी याची धार जाते आणि मग आपण अशा पद्धतीचा चाकू टाकून देतो. तर टाकून न देता याला धार कशी लावायची पहा. नव्याने आपण याला छान धार लावू शकतो. तर आपल्या किचनचा जो ओटा असतो ना त्याचा असतो कोपरा म्हणजे कॉर्नर असतो ना त्यावरती चाकू बघा या पद्धतीने असं फिरवायचं आहे. असं दोन्ही बाजूने याला व्यवस्थित घासून घ्यायचं आहे. म्हणजे बघा आपल्या चाकूला अगदी मस्त अशी नव्यासारखी धार लागते. किचनच्या ओट्यावरती किंवा मग तुम्ही खाली फरश खरबडीत फरश असेल ना त्यावरती सुद्धा हा चाकू असा घासू शकता. पहा इथे अगदी नव्यासारखी चाकूला धार लागलेली आहे. या पद्धतीने तुम्ही चाकू टाकून न देता अशी धार लावून पुन्हा त्याचा वापर करू शकता. आपण पाहूयात आपली महत्त्वाची आणि तिसरी टिप म्हणजे पहा, आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कधी कधी लसूण सोलावं लागतं. म्हणजे कधी कधी आपल्याकडे फंक्शन असतं, काही सणसुद्धा असतात किंवा मग काही समारंभानिमित्त आपल्याला भरपूर असं लसूण सोलावा लागतो. आणि मग काय होतं आपल्याला सवय नसली की मग आपले नखसुद्धा दुखतात किंवा मग आपल्या बोटांची आग होते, नखांची आग होते. मग अशा वेळेस अगदी झटपट असं कितीही प्रमाणामध्ये तुम्ही लसूण अगदी सहजच सोलू शकता. तर त्यासाठी काय करायचे पहा, अगोदर ही लसूणची गड्डी आहे ना ती व्यवस्थित अशी सोलून घ्यायची. लसूण अगदी पाकळा असा मोकळा करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पहा आपल्या घरामध्ये अशी अद्रक किसायची खिसणी असते की नाही ती घ्यायची आहे. आता प्रत्येकाकडे ही खिसणी असतेच. आता एक लसूणची पाकळी आपल्याला घ्यायची आहे आणि आहे अशी अख्खीच यावरती घासायची आहे. याची सालसुद्धा आपल्याला काढायची गरज नाही. जरासुद्धा लसूण इथे सोलायची आपल्याला काहीच गरज नाही. लसणाची पाकळी घ्यायची आणि यावरती घासायची. पहा लसूण किसून खाली निघतोय आणि याचं जे फोलपट आहे, लसणाचं जे साल आहे ते असं वरच्यावरती राहतं. ते सुद्धा आपल्याला काढायची अजिबात गरज नाही. अगदी झटपट असं तुम्ही या पद्धतीने लसूण सोलू शकता आणि याची अशी पेस्टसुद्धा बनवू शकता आणि हवं तेव्हा वापरू शकता. अगोदरच तुम्ही अशी लसूणची पेस्ट बनवून ठेवू शकता. जर तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा मग सणासुदीला जर तुम्हाला भरपूर लसूण लागत असेल तर या पद्धतीने तुम्ही आदल्या दिवशीच पूर्वतयारी करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी मग आपली गडबडसुद्धा होत नाही. आणि बघा लसूणसुद्धा किती झटपट असा सोलला जातो. बऱ्याच वेळेस की नाही आपल्याला लसूण सोलायचा कंटाळा येतो. म्हणजे कुणाकुणाला असे नखांचे आग वगैरे होते किंवा बोटेसुद्धा दुखू लागतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही टिप नक्की महत्त्वाची आहे. पहा लसूण किती छान सहजपणे सोलला जातो आहे आणि याचे सालसुद्धा पहा वरच्यावरती खिसणीवर राहते आणि लसूण खिसून खाली निघतो आहे. पहा इथे मी तुम्हाला आणखीन एक पाकळू सोलून दाखवते. बघा यावरचा जो फोलपेट आहे ते असं वरच्यावरती राहत आहे आणि लसूण फक्त किसून खाली येतो.
अतिशय सोपी आणि महत्त्वाची ही टीप आहे. मला खात्री आहे तुम्हाला ही टीपसुद्धा नक्की आवडली असेल. आता या तिन्ही टिपपैकी तुम्हाला नक्की कोणती टिप सर्वात जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. बाकीच्यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या टिप्सचा फायदा होईल. आणि जाता जाता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी असेच भन्नाट टिप्स तुमच्यासोबत घेऊन येईल, नवनवीन व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेन. चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.